नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपले चौधरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण DCC बँक पेपर क्रमांक 3 जो मी अपलोड केलेला आहे त्याच्यामधील गणिताचे सर्व प्रश्न सोडवू. चला तर मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, जर दोन संख्यांची बेरीज आणि फरक क्रमश 20 आणि 8 असेल तर त्यांचे वर्गाचा फरक काय आहे? तर दिलेल्या प्रश्नाप्रमाणे आपण लिहू. आता दोन संख्या आपण गृहीत धरायला लागतील. दोन संख्या कुठल्या आहेत ते माहिती नाही, त्याच्यामुळे आपण त्यांना अझ्युम करू. एक्स आणि वाय. पहिली कंडिशन काय दिलेलं आहे आपल्याला आहे एक्स प्लस वाय, म्हणजे दोन संख्यांची बेरीज दिली 20 आणि दोन संख्यांचा फरक म्हणजे एक्स मायनस वाय बरोबर किती दिलाय 8 आणि विचारलंय काय तर त्या दोन संख्या आहेत त्यांचा वर्ग आहे त्याचा फरक, या दोघांचा वर्ग त्याचा फरक आपल्याला विचारलेला आहे. हा झाला प्रश्न. तर आपल्याला एक आयडेंटिटी माहीत आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. या आयडेंटिटीमध्ये जर आपण किमती ठेवल्या तर आपलं सहज उत्तर येईल. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे विचारलेलं आहे. एक्स प्लस वाय किंमत आपल्याला 20 माहिती आहे आणि एक्स मायनस वाय बरोबर 8 प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून 8 टू 6 8 2 16 आणि 160 म्हणजे यांची किंमत किती झाली, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची 160. हेच विचारलेले प्रश्नाचे आन्सर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर सेकंड, दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज 3341 आहे आणि त्यांच्या वर्गामधील फरक 891 आहे, तर ते संख्या कोणते? दोन संख्या विचारलेत म्हणून आपल्याला घ्यावं लागतील दोन संख्या. काय घेऊ आपण? दोन संख्या, एक तर एक्स घेतली आणि दुसरी वाय. तर दिलेल्या कंडिशननुसार दोन संख्येच्या वर्गाची बेरीज एक संख्येचा वर्ग प्लस दुसऱ्या संख्येचा वर्ग यांची बेरीज किती दिली, 3341. हे झाले समीकरण 1. आणि त्यांच्या वर्गातील फरक म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बरोबर 891. हे झाले समीकरण 2. तर त्यांचा जर आपण बेरीज केली, प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे ओबियस हा निघून जाईल दोन्ही पण. तर दोघांची बेरीज चेक केली दोन्ही टर्म्सची, तर एक्स स्क्वेअर बरोबर काय येईल, बेरीज केले कारणास्तव इथं होईल 4232. म्हणजेच काय, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल, हा इकडनं डिव्हिजिबलच्या फॉर्ममध्ये येईल आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 2116 होईल आणि एक्सची व्हॅल्यू काय येईल अंडर रूटमध्ये 2116, दॅट इज एक्स इज इक्वल टू 2116 इज अंडर रूट ऑफ 46. आपल्याला एक्सची किंमत भेटली. आता आपल्याला काय सांगितलं, तर त्या संख्या विचारली. एक संख्या तर 46 आहे, कन्फर्म झाली. दिलेल्या ऑप्शनमध्ये 46 दोन आहेत म्हणजे दुसरी शोधावी लागेल. आता हे कुठल्या तरी एक इक्वेशनमध्ये आपण टाकू एक्सची किंमत, एक तर याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये. इक्वेशनमध्ये एकमध्ये टाकू 46 ही किंमत एक्सची. तर त्याची किंमत कशी लिहिता येईल, एक्स स्क्वेअरची किंमत इथं टाकू. वन 6 प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 3341 अँड वाय स्क्वेअर म्हणजेच डायरेक्टली तो वाय स्क्वेअर बरोबर काय असेल 1225 आणि वाय बरोबर अंडर रूटमध्ये 1225. 1225 इज द रूट ऑफ 35. द वाय इज इक्वल टू 35. म्हणजे विचारलेल्या दोन संख्या असतील, एक तर 46 दुसरी 35.
दोन संख्या 35, 46 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? 35, 46 ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3 आहे, IT अभ्यासक्रम निवडलेले विद्यार्थ्यांची संख्या 23% कमी झाली सांगितलंय. आता जर संख्या 1540 असेल तर IT अभ्यासक्रम निवडलेले विद्यार्थ्यांची मूळ संख्या किती आहे? तर IT मूळ संख्या जी आहे ना, आपण त्याला काय म्हणू? x. सरळ लिहितोय तर विद्यार्थ्यांची मूळ संख्या बरोबर x मानलो. लेट्स सी, चेंज द कलर. विद्यार्थ्यांची मूळ संख्या x मानू. तर प्रश्नाप्रमाणे गेल्यावर 77% जे आहे 77% कशाची आहे? x ची आहे. ती किती आहे? 1540. 23% कमी झाली, मग 77% जी बाकीची उरली असेल ना x ची, ती किती आहे? 1540. जर संख्या 1540 असेल म्हणजे 23ने कमी झाली आहे ना, संख्या 1540 आहे, मग 77% ही 1540 याच्या बरोबर आहे. 77% म्हणजे कसं लिहू शकतो? 77 भागिले 100 हे झाले टक्के. 77% कशाचे? x चे बरोबर 1540. म्हणून x ची किंमत किती कशी लिहू? x बरोबर 1540, 100 तिकडनं जाऊन गुणाकाराच्या स्वरूपात येईल आणि 77 हा भागाकाराच्या स्वरूपात. म्हणून x बरोबर सरळ जातो 20चा भाग. 77 गुणिले 20 बरोबर 1540 गुणिले 100 आणि x ची किंमत 2000. हे झाले विद्यार्थी. प्रश्न काय होता? तर मूळ विद्यार्थ्यांची संख्या तर ती होती 2000. ऑप्शनमध्ये 2000. ऑप्शन क्रमांक 6 हे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4, एका संख्येचे 3/4 दुसरे संख्येचे 60% एवढे आहे. या दोन संख्यांमधील फरक किती दिला आहे? 20. या दोन संख्यांची बेरीज किती? तर आपल्याला अजून करावे लागेल. एक संख्या कुठली घेऊ? x. तर दुसरी संख्या असेल ती काय असेल? प्रश्नाप्रमाणे दिलेला आहे प्रश्न, x प्लस 20. 20चा फरक आहे म्हणून अशी घ्यायची. तर प्रश्नाप्रमाणे गेल्यावर 3/4, 3/4 हा ऑफ x हा कोणाबरोबर आहे? 60% ऑफ दुसरी संख्या कुठली आहे? x प्लस 20 ही आपली दुसरी संख्या आहे. चतुर्थांश दुसऱ्या संख्येचे 60% आहे. तर हा पुढे सॉल्व करू आपण. 3/4 गुणिले x इज इक्वल टू 60% म्हणजे कसं? 60 भागिले 100 कोणाच्या? x प्लस 20च्या. फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर थ्राईस ऑफ x रेज टू बाय 4 रेज टू ने थ्राईस ऑफ x प्लस 60 भागिले 5 आणि फायनली इथं थ्राईस ऑफ x 4 तिकडनं शिफ्ट झाल्यानंतर इथं 240 आणि x ची व्हॅल्यू येते ती 80. ही झाली एक संख्या जी आपण मानली होती. पहिली संख्या 1 होती 80. तर एक संख्या 80, तर दुसरी संख्या काय असेल? तर दुसरी संख्या बरोबर x प्लस 20. x ची किंमत आपण काढली 80, तर दुसरी किंमत येते ती 100. दोन संख्या तर विचारले दोन संख्यांची बेरीज, म्हणून दोन संख्येची बेरीज, एक 80 आहे एक 100 आहे, तर किती येईल? 100 प्लस 80 इज इक्वल टू 180. दोन संख्यांची बेरीज किती असेल? तर 180. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 5, एका कंपनीमध्ये 75% कुशल कामगार आहेत. 75% कुशल कामगार आहेत म्हणजेच बाकीचे उरलेले किती असतील ना, ते अकुशल असतील आणि राहिलेले अकुशल आहेत. 20 दिले पण 80% कुशल आणि 20% अकुशल कामगार कायमस्वरूपी आहेत. जर
तात्पुरते कामगाराची संख्या 120 असेल तर एकूण कामगाराची संख्या किती? आपल्याला विचारले एकूण कामगाराची संख्या. तात्पुरती संख्या दिली, तात्पुरते कामगाराची पण संख्या दिली. ते जी विचारली ती आपण x मानू. बरोबर किती? x. म्हणजेच काय? एकूण कामगाराची संख्या बरोबर किती आहे? x. मग कुशल कामगार किती दिले? कुशल कामगार बरोबर किती दिले? 75%. कोणाचे? तर x चे. एकूण संख्या जी आहे ना कामगाराची त्याचे कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला भेटते 83x/4. तर मग अकुशल किती असतील? अकुशल कामगार म्हणजेच काय? जेवढे टोटल कामगार असतील त्याच्यातून जेवढे स्किल जर असतील ते मायनस केले तर आपल्याला अकुशल म्हणजे अनस्किल भेटतील. म्हणजेच काय? x मायनस थ्राईस ऑफ x/4 मगाशी आलेला तो. x मधून ही वजाही केली कुशल कामगारांची तर आपल्याला भेटते ते किती? x/4. ही झाली अकुशल कामगार. आता प्रश्नाप्रमाणे आपण जाऊ. प्रश्न काय म्हणतो? तर 20% कशाचे? 20% ऑफ थ्राईस ऑफ x/4 म्हणजेच काय? कुशल कामगाराचे प्लस 80% कोणाचे? अकुशल कामगार यांची बेरीज जर केली तर 126. या सेंटेन्सवरून तात्पुरते कामगाराची संख्या किती आहे? 126. ती कशी आली? 20% जे आहेत कामगार, 20% कुशल कामगार आणि 20% कुशल कामगाराची आणि 80% अकुशल कामगाराची बेरीज 126 आहे. ते दिलेले याच्यावरून आपल्याला कळतं. तर मग फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर असं येतं 20% ऑफ थ्राईस ऑफ x/4 प्लस 80% ऑफ x/4 बरोबर किती लिहिलं होतं? x/4 बरोबर 126. 15x प्लस 20x अपॉन 20 गुणिले 5 बरोबर 126. असं कॅल्क्युलेशन केल्यावर शिफ्टिंग इकडे तिकडे गेल्यावर x जर इकडनं ठेवला तर तिकडनं आपल्याला भेटते व्हॅल्यू 126 गुणिले 20 गुणिले 5 आणि खाली येते 35. फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर येतं x बरोबर 18 गुणिले 20. 35 5 5 आता 35 आणि 7चा इथे 18चा भाग जातो. x बरोबर 360. हे झाले विचारलेली कामगार म्हणजे काय? एकूण कामगारांची संख्या. ऑप्शनमध्ये बघू. एकूण कामगाराची संख्या ऑप्शन नंबर 360 आले म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 6. ए, बी आणि सी यांनी अनुक्रमे 15,400 रुपये, 18,200 आणि 12,600 ने रक्कम गुंतवून भागीदारी केली. भागीदारीचा हा प्रश्न आहे आणि असा प्रश्न येतात. बीने 6 महिन्यानंतर भागीदारी सोडली. जर 8 महिन्यानंतर 28,790 इतका नफा झाला, मग नफ्यात सीचा हिस्सा विचारलाय. तर मग सुरुवात करू. एची गुंतवणूक किती आहे ते अगोदर लिहू. एची गुंतवणूक किती आहे? 8 महिन्यासाठी, कारण त्यांनी काम नव्हतं सोडलं. 8 महिन्यासाठी किती असेल? 15,400. सरळ सरळ दिलंय 15,400 रुपये 15,400. आणि बीची गुंतवणूक किती महिन्यासाठी आहे? 6 महिन्यासाठी, कारण त्यांनी 6 महिन्यावर काम सोडलं तर त्याची आहे 18,200 रुपये. त्याचप्रमाणे सीची गुंतवणूक किती महिन्यासाठी आहे? 8 महिन्यासाठी आहे. 8 महिन्यासाठी आहे. ती टोटल किती आहे? 12,600. हे दिलेल्या प्रश्नावरूनच आपण लिहिलं. तर
8 महिन्यानंतर काय झालं, त्यांचा जो फायदा आहे तो किती आहे, नफा बरोबर 28,790 रुपये. तर आता हे सर्व लिहून झाल्यावर त्यांचा आपण रेशिओ काढणे ऑब्वियस आहे. कुठलाही प्रश्न विचारला की रेशिओ अगोदर काढून घ्यायचा असतं, म्हणजे A, B, C च्या भागीदारीची जी भागीदारी आहे, भागीदारी रेशिओ घेऊ त्याचा कोणाचा, A:B:C. तर A आपण इथं लिहू, B इथं लिहू आणि C इथं लिहू. तर Aचा किती महिन्यासाठी आहे, 8 किती आहे, 15,400 गुणिले 8 18,200 किती महिन्यासाठी आहे, तर हे 6 महिन्यासाठी. आणि याचा किती, 12,600 गुणिले 8 0 सर्वांचे काढून घेतले, म्हणजे डिवाइड केल्यावर सेम संख्येने त्यांचे येते 154 इंटू 8 182 इंटू 6 126 इंटू 8. हे फर्दर सिम्प्लिफाय केल्यानंतर येतं एचा येईल 44, बीचा येईल 39 आणि सीचा येतो 36. हा त्यांचा नफ्याचा भागीदारीचा रेशिओ झाला. आता हे सर्वांची बेरीज म्हणजे रेशिओची बेरीज जर केली, बेरीज काढणे गरजेचं असतं, तर ते किती आहे, 119. ते कशासाठी गरजेचे ते आता आपल्याला कळेल, कारण नफा काढायचा ना सीचा, म्हणून म्हणू शकतो आपण सीचा नफ्यात किती हिस्सा असेल, सीचा नफ्यात हिस्सा कसा कॅल्क्युलेट करणार, सीची किती रेशिओ आहे, 36 किती पैकी आहे, तर टोटल 119 पैकी. आणि टोटल नफा सर्वांचा जो झालेला नफा किती पैकी, 28,790 पैकी. तर फर्दर सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर येतं 8,710. ते ॲप्रॉक्सिमेटली येतं 8,712. दिलेल्या ऑप्शनमध्ये बघू 8,712 ऑप्शन नंबर ए मध्ये आहे, ॲप्रॉक्सिमेशन बरोबर येतं. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. एका कॅन्टीनसाठी आठवड्यात 651 केळी आवश्यक असतात. पूर्णपणे एप्रिल मे इथं आहे आणि जून महिन्यासाठी किती केळी आवश्यक आहेत. तर एका आठवड्यात दिलंय, एका आठवड्यात किती लागतात, हा सोपा क्वेश्चन आहे. आठवड्यात आपल्याला लागणारी केळी किती आहे, 651 केळी लागतात. तर एका दिवसात किती लागतील, केळी लागतील, तर 651 भागिले 7, तर तिची अमाऊंट येते 93 केळी. जस्ट गुणाकाराचा प्रश्न असेल. तर एप्रिल प्लस मे प्लस जून यांचे एकूण दिवस किती असतील, तर ते बरोबर 91 असतील, कारण याच्यात 30 दिवस असतात, प्लस याच्यात मे मध्ये 31 महिना असतो आणि 30 जूनमध्ये असे 91 दिवस. म्हणून आपण म्हणू शकतो एक दिवसाला 93 केळी, तर 91 दिवसाला किती होतील, ते 91 गुणिले 93 बरोबर किती असतील, 8,463 केळी आवश्यक असतील. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये चेक करू, 8,463 ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 8. जर एखादी विशिष्ट कामगाराची संख्या ही कामाचा एक भाग 25 तासात करू शकतात, समजा पहिल्या सेटचे 2 पुरुष 1 तासात जितके काम करू शकतात तेवढेच दुसरे सेटचे 3 पुरुष 1 तासात काम करतात, तेवढेच कामगाराची संख्या दुप्पट काम किती तासामध्ये करतील.
तर याच्यामध्ये लागणारे तास आहे ना, लेट्स द पेन्सिल इन कलर, लागणारे जे तास आहे ना ते किती मानू, एक्स मानू. तर पहिला जो सेट आहे पुरुषांचा पहिला सेट आहे, त्याच्यात काम करण्याचा वेग आहे बरोबर 1/2, आणि दुसरा सेट जो आहे पुरुषांचा, त्यांचा काम करण्याचा वेग असेल 1/3. आणि एक सूत्र आहे D1H1 = D2H2. किमती ठेवू 1/3 गुणिले x जेव्हा आपल्याला काढायचं आहे, आणि तिकडनं डबल काम आहे 1/2 गुणिले 25 जो दिला आहे स्टार्टिंगलाच. तर मग हे कॅल्क्युलेट केल्यानंतर याची x बरोबर किती येते 25 गुणिले 3, आणि देअरफॉर x ची किंमत किती असेल 75 तास. 75 तास दिलेल्या ऑप्शनमधून 75 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. ए, बी आणि सी क्रमशः 36, 54 आणि 72 दिवसांमध्ये काम करू शकतात. त्यांनी कामाची सुरुवात केली, पण ए काम पूर्ण होण्याआधी 8 दिवस बाकी असताना सोडून गेला. बी पूर्ण होण्याच्या 12 दिवसाआधी सोडून गेला. सी किती दिवस कार्यरत आहे? तर आपण बघू याचं. एचे किती दिलंय, ए किती दिवसात काम करतो, एक काम 36 दिवसात करतो. बी आहे तो किती दिवसात करतो, एक काम 54 दिवसात करतो. त्याचप्रमाणे सी आहे तर एक काम 72 दिवसात करतो. तर आता आपण प्रश्न समजून घेऊ. हा टोटल काम आहे, इथं सुरुवात आणि इथं शेवट असं कामाचं स्वरूप आहे. तर दिलेल्या प्रश्नानुसार कसं आहे, जो सी आहे, नाही ए अगोदर त्यांनी, पण ए आहे ना पूर्ण काम व्हायच्या 8 दिवस अगोदर, म्हणजे इथं पूर्ण होण्याचे 8 दिवस अगोदर, म्हणजे इकडे कुठेतरी ए तर शेवट झाला, म्हणजे इथून इथे किती 8 दिवस. हे जे 8 दिवस आहेत इथं फक्त सी कार्य करत असेल, कारण बी पूर्ण होण्याचे 12 दिवस अगोदर, इथून 8 दिवस इथं, 4 दिवस अगोदर इथं कुठेतरी बीने काम सोडलं. हे इथून शेवटपासून इथं किती दिवस आहे 12 दिवस. तर हे 8 प्लस हे 12 म्हणजे इथं 4 दिवस आहे ना, ते कोण काम करत असतील, ए तर सोडून जातो इथं, बी तर इथंच सोडतो, म्हणजे बी नसेल, म्हणजे इथं ए प्लस सी काम करत असतील हे 4 दिवस, आणि इथून इथं किती हे 8 दिवस, म्हणजे आणि सुरुवातीपासून इथंपर्यंत सर्वच काम करत असतील, म्हणजे इथं काय असेल ए प्लस बी प्लस सी हे तिघं इथंपर्यंत काम करत असतील. इथं बीने सोडलं, इथं एने सोडलं. तर प्रश्न विचारला सी किती दिवस कार्य करते. सीचं इथेच 8 दिवस प्लस इकडचे 4 दिवस, म्हणजे हे झाले 12 दिवस. 12 दिवस तर असेच झाले. याच्यामध्ये किती काम करत असतील ना, ए प्लस बी प्लस सी हा ॲड होईल या 12 मध्ये, ते कार्य असतील सीचे, तेच उत्तर काढायचे आपल्याला. त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल, काय लिहावं लागेल, सीचे का 8 दिवसाचे काम, 8 दिवसाचे कार्य किती असेल 1/72, हे एक दिवसाचं काम त्याचं गुणिले 8, म्हणजेच किती 8×72 1/9, हे 8 दिवसाचं कार्य. तसेच ए प्लस सी इथं 4 दिवसासाठी काम करते, हे दोघांचे 4 दिवसाचे काम, ए प्लस सीचे 4 दिवसाचे काम कसं लिहिणार, 4 गुणिले एचे वर्ग 1
1/36 प्लस सीचे 1/32. तर याचे आन्सर येतं 1/6. हे झालं 4 दिवसाचं कार्य. तर उरलेलं कार्य आहेत ना, इथून इथं जेवढं झालं असेल त्याच्यातून वजा केलं तेव्हा ना हे कार्य उरते. म्हणून उरलेलं कार्य किती असेल, तर या दोघांची बेरीज. हे इथून इथं किती काम झालं ते आपण काढलं. म्हणजेच की 1/9 प्लस 1/6 इज इक्वल टू किती येतो, 1/9 प्लस 1 जर केलं हे एक कामातून हे एवढं घालवलं तर आपल्याला भेटतं 13/18. हे उरलेलं काम आहे. आणि हे उरलेलं काम कोण करत आहे, ए प्लस बी प्लस सी. तेच आता काढायचं आहे आपल्याला. तर ए प्लस बी प्लस सी चे 1 दिवसाचे काम, 1 दिवसाचे काम किती असेल, तर 1/36 प्लस 1/54 प्लस 1/72. ए प्लस बी प्लस सीचं लिहिलं ते येतं 6 प्लस 4 प्लस 3/216. त्याचा LCM घेऊन काढला आणि फायनली ते येतं 13/16. हे 1 दिवसाचं कार्य आहे. तर उरलेले काम किती आहे आपल्याला, तर उरलेलं काम किती दिवसात करतील, जेवढं उरलेलं काम आहे 13/18 भागिले किती आहे 13/216 इतके दिवसात करतील. म्हणजेच काय येईल, 13/18 गुणिले 216 भागिले 13. 13 तर आता कॅन्सल, 18 आणि 16चा भाग जातो, ते येते 12 दिवस. तर हे 12 दिवस प्लस ते 12 दिवस असे सीचे पूर्ण काम. 12 प्लस 12 किती, 24 दिवस. म्हणजे 24 दिवसापर्यंत तो सी जो आहे तो नॉनस्टॉप काम करत होता. ऑप्शन नंबर इथे दिला नाही. ऑप्शन नंबर डी असेल तो 24. ऑप्शन नंबर डी इज इक्वल टू 24 आहे, तो करेक्ट आन्सर आहे. पेपर आपण अपलोड केला त्याच्यात बघा, त्याच्यात ऑप्शन असेलच. क्वेश्चन नंबर 10. 5 पुरुष 15 दिवसामध्ये काम पूर्ण करत आहेत. 5 दिवसानंतर त्यांच्याबरोबर 10 महिला, इथे 10 आहे, 10 महिला सामील होऊन ते काम पुढील 5 दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत. फक्त महिलांनी काम केले तर, जर 10 महिलांनी सुरुवात केल्यानंतर किती दिवसात काम पूर्ण होईल, किती दिवसात काम होईल ते विचारले. तर ते सुरुवात करू. 5 पुरुष 15 दिवसात काम करतात. ते 5 पुरुष 15 दिवसाचे काम बरोबर आपण कसं लिहू शकतो, 5 पुरुष 10 दिवसात जेवढं काम करतात ते प्लस 10 महिला 5 दिवसात किती काम करतात त्याच्याबरोबर आहे. ह्याची दोघांची बेरीज. मग 5 पुरुष 15 दिवस, 5 पुरुष 10 दिवस. जर तिकडनं लिहिलं तर आपण असं लिहू शकतो की 5 पुरुष 15मधून 10 गेलं तर 10 दिवस बरोबर काय असेल, 10 महिला 5 दिवसात जेवढं काम करतात त्याच्या बरोबर असेल. तसेच 5 पुरुषांचे 5 दिवसाचे काम, 5 दिवसाचे काम किती आहे, 1 आहे. म्हणजे पूर्ण आहे, एक पूर्ण आहे, ते दिलेलं आहे ऑप्शनमध्ये. 5 दिवसाचे 5 पूर्ण केले तर 5 पुरुषांचे 1 दिवसाचे किती काम असेल, 1 दिवसाचे काम किती असेल, तर ते 5/15 बरोबर 1/3 एवढे असेल 1 दिवसाचे काम. म्हणजेच काय म्हणू शकतो, 1 दिवसाचे काम हे 10 महिला आणि 5 दिवस याच्या बरोबर असू म्हणजे असेल. आणि म्हणून म्हणू शकतो आपण 10 महिला जे आहेत
त्यांचे एक दिवसाचे कार्य किती असेल, तर ते 1/3 गुणिले 1/5 बरोबर 1/15. हा 1/5 कुठून आला, तर डिव्हाइड झाला 1/3 ला 5/10. फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर कळतं, म्हणून म्हणू शकतो आपण की 10 महिला आहेत, तिचे काम आहेत ते पूर्ण करतील किती दिवसात, 15 दिवसात. म्हणून दिलेला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. तो दिसत नाही, जरा फॉन्ट मोठी झाली. हे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11वा. 6 माणसे कामाचा एक भाग 12 दिवसात पूर्ण करू शकतात. 8 महिला तोच कामाचा भाग 18 दिवसामध्ये आणि 18 मुले 10 दिवसामध्ये करू शकतात. तर विचारलंय 4 पुरुष, 12 महिला आणि 20 मुले यांनी 2 दिवस काम केले. 2 दिवस काम केल्यानंतर जे उर्वरित काम आहे ना, ते फक्त पुरुषांनी एका दिवसामध्ये करायचे असेल तर किती पुरुषांची आवश्यकता असेल, असा प्रश्न आहे. तर काय दिलं ते अगोदर आपण लिहून घेऊ. 6 माणसे आहेत, कामाचा एक भाग किती दिवसात, 12 दिवसात पूर्ण करतात. त्याचप्रमाणे 8 महिला आहेत, ते कामाचा एक भाग आहे तो 10 दिवसात पूर्ण करतात. त्याचप्रमाणे 18 मुले आहेत, 18 मुले काय कामाचा एक भाग किती दिवसात, 10 दिवसात पूर्ण करतात. तर विचारले 4 पुरुष प्लस 12 महिला प्लस 20 मुले 2 दिवस काम करतील, तर 2 दिवस काम करून उर्वरित जे काम आहे त्यासाठी पुरुष एका दिवसात जर करायचे असेल तर किती पुरुष लागतील. तर आपण म्हणू शकतो, याच्यावरून म्हणू शकतो 6 माणसे कामाचा एक भाग 12 दिवसात, म्हणजेच काय, एक माणूस आहे ना, एक दिवसात किती काम करत असेल, एक दिवसात, तर आहे तो 1/6 गुणिले 12. एक महिला एक दिवसात किती काम करत असेल, तर ते 1/8 गुणिले 10. आणि एक मुलगा एक दिवसात किती काम करतो, तर 1/18 गुणिले 10. हे सर्वांची जर बेरीज केली, बेरीज म्हणजे कोणाकोणाची करायची, मल्टिप्लाय बाय. आता पुरुष किती विचारलेला प्रश्न आपल्याला, 4 पुरुष म्हणजे 4 गुणिले 30, 12 महिला म्हणजे 12 गुणिले हे, आणि 20 गुणिले 30. हे सर्वांची बेरीज 2 दिवस आहेत ना, तर गुणिले 2 करून म्हणजेच कसं लिहू आपण, 4 पुरुष प्लस 12 महिला प्लस 20 हे मुलांचे 2 दिवसाचे कार्य. कसे लिहिणार, 2 4 6 बाय 12 हे एक दिवसाचं काम होतं पुरुषांचं म्हणून, आणि 4 पुरुष विचारले म्हणून, प्लस 12/8 गुणिले 10. त्याचप्रमाणे महिला 12 आहेत आणि एक दिवसाचं काम, प्लस 20/18 गुणिले 10. हे 20 मुलं विचारलेत आणि 18/10 हे एक दिवसाचं काम, 2 दिवस म्हणून डबल केलं त्याचं. तर ट्वाईस ऑफ यांचा LCM घेतला 36, 2 3 4 अपॉन 36 हा LCM घेऊन त्याच्या इथं 9/18 म्हणजेच किती, हाफ वर्क 2 दिवसात त्यांनी केलं. आता उर्वरित काम किती असेल, हाफ इकडे आलं म्हणजे उर्वरित काम 1 - 2 = उरलेलं काम अर्ध आहे. अजून हे अर्धे जे काम आहे त्याच्यासाठी उर्वरित म्हणजे पुरुषांची गरज किती ते विचारले. तर एक पुरुषाचे एक दिवसाचं काम किती आहे, 1/6 गुणिले 12 आहे,
तर अर्ध कार्य करायला तो किती दिवस लागेल? अर्ध कार्य 1 दिवसात करण्यासाठी हाफ भागिले हे त्याचे छेदस्थानी 12, म्हणजेच कसं लिहिता येईल? हाफ गुणिले 6 × 12/1 इक्वल्स टू किती? भाग जाईल 3 आणि 12 36 माणसे लागतील. एवढे माणसे लागतील. ऑप्शन बघू. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर आहे 12वा. एक रेल्वे दिल्लीहून दुपारी 4:10 सुटते आणि अलीगडला संध्याकाळी 7:25 पोहोचते. रेल्वेचा सरासरी वेग दिलेला आहे, तो किती आहे? 40 किलोमीटर प्रति तास. तर दिल्लीहून अलीगडपर्यंतचे अंतर विचारलं, डिस्टन्स. तर दिल्ली काय दिलेलं आहे, काय काय दिलेलं ते अगोदर आपण लिहून घेऊ. लेट इज डिवाइड इंटू 2 पार्ट्स. दिल्लीहून कितीला निघते ती? दिल्लीहून निघाली रेल्वे 4:10 सुटते. 4:10 सुटते. ते अलीगडला कितीला पोचते? अलीगडला पोचण्याचा टाइम आहे 7:25 पोचते. म्हणजेच काय सांगितलंय? प्लस काय? रेल्वेचा सरासरी काय आहे? वेग पण दिले 40 किलोमीटर प्रति तास. आणि विचारले हे दिल्ली ते अलीगडचं अंतर. असे प्रश्नांसाठी आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा सूत्र तोंडपाठच पाहिजे. तर मग एकूण वेळ किती आहे? एकूण वेळ जो दिला आहे पोचते 7:25 वजा 4:10 सुटते. तर वेळ आहे 3 तास मायनस केल्यावर 15 मिनटं. ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त किलोमीटर याच्यावरून नाही, आपल्याला त्याला आपण फक्त 15 मिनिटला कन्व्हर्ट करून घेऊ तासात. तर 15 मिनिटाचे तास कसे करणार? 3 तास गुणिले 15 भागिले 60. तर मग हे येतं 3.25. ते कसे माहिती आहे? 15चा भाग डिवाइड केल्यावर येतं वेळ बरोबर 15 तास. हे झालं तासात. 2 नंबरचं काय दिलं? सरासरी वेग किती दिलाय? 40 किलोमीटर प्रति तास. तर एकूण अंतर विचारले, ते आपल्याला माहित नाही, ते x मानू. आता दिलेलं सूत्र नेक्स्ट पेजवर घेऊ आपण. दिलेलं सूत्र माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. याच्यामध्ये काय काय? स्पीड आहे, टाइम आहे, डिस्टन्स माहीत नाही. तर डिस्टन्सचं सूत्र आपण असं लिहू शकतो, s गुणिले t. तर डिस्टन्स बरोबर x आहे जे मानलं आपण. स्पीड ॲव्हरेज माहिती आहे 40 किलोमीटर पर आवर. टाइम आपण मगाशीच कॅल्क्युलेट केला 3.25 आवर्स. म्हणून x बरोबर किती? याचा सरळ गुणाकार येतो 130 किलोमीटर. ऑप्शनमध्ये चेक करू. ऑप्शनमध्ये चेक केल्यानंतर लक्षात येतं की ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. एक रेल्वे तिचा सामान्य वेग जो वेग आहे तो 12.5% वाढवते आणि तिचे गंतव्य स्थानावर म्हणजे फायनल पोझिशनला पोहोचण्यासाठी 20 मिनिटं आधी पोहोचते. प्रवासातील रेल्वेने किती वेळ घेतला? असे प्रश्न छोटे वाटतात पण थोडं कॉन्सेप्ट बेस असतात. तर समजा काय समजायचं आपल्याला? सुरुवातीचा वेग किती असेल? सुरुवातीचा वेग आपण मानू x किलोमीटर पर आवर x. आणि सुरुवातीचा
सुरुवातीचा वेग आहे म्हणजे सुरुवातीला जो टाइम लागला आहे वेळ तो आपण मानू टी आवर कोणा 1 तास. मग नवीन जो आहे नवीन वेग त्यांनी सांगितला आहे की ती 12% वाढते. नवीन वेग काय सांगतो जो पण अगोदरचा सुरुवातीचा होता त्याच्यात ॲडिशनली त्याच्या किती 12.5% वाढला. तर हे कॅल्क्युलेट केल्यावर असं येईल की एक्स प्लस शिफ्टिंग केले 1000 खाली लिहू आपण 125x डेसिमल तिकडे गेल्यानंतर इथे किती 1000 आणि फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर एक्स प्लस 125 8 1000 x/8 आणि 9x/8 किलोमीटर पर आवर हा झाला काही नवीन वेग. म्हणजेच काय लिहू शकतो नवीन वेग आहे ना तो 9/8 कोणाचे आहेत ऑफ तो सुरुवातीचा वेग x चे इथं सरळ दिसताना 9/8 x चे सुरुवातीचा जो वेग आहे त्याचे 9/8 इतका वाढला. जेव्हा 12.5 ने वाढला तेव्हा 9/8 जो सुरुवातीचा होता एवढा वाढला. तर नवीन जो आहे नवीन वेळ आहे ना तो याचे उलटा असतो कधी पण 8/9. जर वेग वाढला तर टाइम कमी होतो कारण जोरात जातो ना आपण. ऑफ सुरुवातीचा वेळ जो होता जो टी होता ना 8/9 ऑफ सुरुवातीचा वेळ त्याचे 8/9 इतका कमी झाला. म्हणजेच काय लिहू शकतो आपण 8/9t हा नवीन टाइम झाला. आता प्रश्नाप्रमाणे जाऊ. प्रश्न काय सांगतो तर जो टी आहे त्याने सांगितले 20 मिनिटं आधी पोचतो. 20 मिनिटं आधी पोचतो म्हणजे कसं लिहू शकतो आपण जो टाइम होता तो इतकाने कमी केला तो 20 मिनिटं अगोदर पोचतो. ते टाइम टोटल टाइमातून इतका वजा झाल्यावर इतक्या मिनिटं अगोदर पोचतो. मिनिटाला आपण तासमध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि याचं सिम्प्लिफाय 90 - 8t/9 = 1 3 60 आणि याचं सिम्प्लिफाय 1t येईल आणि तिकडनं 9/3 म्हणजे जो टाइम लागेल तो किती 3 तास. ऑप्शनमध्ये 3 तास न देता मिनिटामध्ये दिलं तर 180 मिनिट इतका रेल्वेला लागलेला वेळ असेल. किती मिनिटं 180. लेट्स चेक द ऑप्शन. म्हणून ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 14. 2 माणसे एका विशिष्ट गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी 3 किलोमीटर प्रति तास आणि दुसरा 3.75 म्हणजे त्याच्यापेक्षा जोरात किलोमीटर प्रति तास या वेगाने एकत्रितपणे सुरुवात करतात. नंतरचा अर्धा तास आधी पोचतो. म्हणजे ऑब्वियस आहे याचा स्पीड जास्त असल्या कारणास्तव तो आधीच पोचणार ना. तर त्याचे अंतर काय आहे तर येथे पुन्हा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा सूत्र ॲप्लिकेबल आहे. तर समजा अंतर आपण काय मानू डी आहे असे समजू. तर आपल्याला माहीत आहे याच्यावरून एक सूत्र निघेल ते कसं टीचं म्हणजे टाईमचं कसं डी अपॉन एस. हे झालं टाइम. आपल्याला टाइम दिलाय अर्धा तास अगोदर. ते हा अर्धा तास अगोदर नाहीचाच फायदा आपण घेऊ. जो अगोदर किलोमीटर प्रति तास दिलाय ते डिस्टन्स अपॉन
3 त्याचा असेल तो टाईम मायनस जो नंतर निघाला म्हणजे D/3.75 इतके स्पीडने निघालेला तो, या दोघांचा फरक किती? अर्धा तास, कारण तो एक जण अर्धा तास अगोदर पोचतो. तर याला आपण असं लिहू शकतो, D कॉमन घेऊन 1/3 मायनस 1/3.75 इक्वल्स टू हाफ. सो फर्दर सिम्प्लिफाय केल्यानंतर हा असं क्रॉस मल्टिप्लाय मायनस आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट घेतल्यानंतर येतो D इन ब्रॅकेट 0.75 बाय 11.25 इक्वल्स टू हाफ. हा सरळ 15ने भाग जातो, म्हणून असं लिहू शकतो आपण D इक्वल्स टू, किंवा असं लिहू D in product with 1/15 equals to half. म्हणून D ची किंमत किती येते? 15/2 आणि D बरोबर किती? 7.5 किलोमीटर. तर तेच विचारलं आपल्याला, D काय आपण गृहीत धरला होता अंतर, आणि ते विचारलं अंतर काय आहे, तर ते 7.5 किलोमीटर. इज देअर एनी ऑप्शन? येस, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15वा. दोन रेल्वे ए आणि बी स्टेशनपासून सुरू होतात आणि 50 किलोमीटर प्रति तास आणि 60 इथे दिलंय 60 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या दिशेने प्रवास करतात. ए या त्यांचे भेटण्याची ठिकाणी, म्हणजे एक ठिकाण दिलंय ए. दुसऱ्या रेल्वेने 120 किलोमीटर पहिल्यापेक्षा जास्त प्रवास केला. ए आणि बी यांचे अंतर विचारले. तर याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे. अगोदर कन्सेप्ट आपण बघू. छोटासा कन्सेप्ट आहे, एस इज इक्वल टू डी बाय टी. हे तर माहीत आहे, आणि याला आपण असं लिहू शकतो, डी इज इक्वल टू एस बाय टी. जेव्हा टी कॉन्स्टंट असेल तेव्हा काय असतो, डी जो असतो म्हणजे डिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड. म्हणजे स्पीड वाढला डिस्टन्स वाढतो, डिस्टन्स वाढला स्पीड वाढतो. हाच कन्सेप्ट इथं आहे. आता प्रश्न काय म्हणतो तो अगोदर बघून घेऊ. हा पूर्ण इथून इथं केलेला प्रवास आहे. इथं एक्स आणि इथं वाय घेऊ. ट्रेन जी T1 आहे, जे इकडून जाते, त्याचा स्पीड आहे 50 किलोमीटर प्रति तास, आणि इकडनं ट्रेन 2 येते, त्याचा स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति तास. ते एक ठिकाणी मिळतात. इथं ए हा पॉईंट दिलाय त्यांनी, ए या भेटण्याच्या ठिकाणी ट्रेन 1 प्लस ट्रेन 2 असे दोघं या ठिकाणी मिळतात. तर इथून इथं D1 50 किलोमीटर प्रति तास आणि ट्रेन 1ने D1 ट्रॅव्हल केलं समजा, आणि इथं D2 एवढे अंतर पार केलं. तर इथं जो टाईम आहे तो कॉन्स्टंट असल्या कारणास्तव जो स्पीड आणि डिस्टन्स आहे त्यांचा रेशिओ, डिस्टन्स आणि स्पीड सारखं असेल, त्याच्या रेशिओमध्ये असते. म्हणजेच काय सांगायचं मला, D1 हे 50/60 असं करून 5 युनिट असेल. त्याचप्रमाणे D2 जे असेल ते 6 युनिट इतकं असेल, कारण डिस्टन्स आणि स्पीड सारखे रेशिओमध्ये असतील म्हणून. तर ह्याचा जो फरक दिलाय आपल्याला फरक दिलाय 5 युनिट आणि 6 युनिट, यांचा जो फरक दिलाय तो किती आहे? 1 युनिट. त्याचा किती दिलाय? 1 युनिट बरोबर 120 हे दिले, कारण 120 हा एक ट्रेनने जास्त प्रवास केला. तर 1 युनिट बरोबर 120. तर एकूण अंतर किती आपल्याला विचारलं? एकूण अंतर तर हे 5 युनिट डिस्टन्स, D1चं 5 युनिट प्लस D2चं 6 युनिट, म्हणजे किती? 5 प्लस 6 बरोबर किती आहे? 11 युनिट इतकं प्रवास केलाय. तर 11 युनिट गुणिले 120 युनिट, कारण एक युनिटची किंमत 120, म्हणून 120 गुणिले 11 इज इक्वल टू किती येतं? 1320 किलोमीटर. लेट्स चेक द ऑप्शन. 1320. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर.
पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 16वा. एक बोट 30 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे प्रवासाच्या विरुद्ध दिशेने आणि 44 किलोमीटर डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 10 तासात प्रवास करून 13 तासाचे आत 40 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 55 किलोमीटर डाउनस्ट्रीम जाते. जर ती बोट प्रवास डाउनस्ट्रीम करत असेल तर संथ पाण्याचा वेग किती ते विचारले. वेग किती? बोटीचा वेग संथ पाण्यात किती? प्रश्न एकदा पुन्हा. एक बोट 30 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 44 किलोमीटर डाउनस्ट्रीम 10 तासात प्रवास करते आणि 13 तासामध्ये 40 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 55 किलोमीटर डाउनस्ट्रीम जाते. तर बोट प्रवास करत असेल तर संथ पाण्यात बोटीचा वेग किती ते विचारले. तर काय समजायचं आहे आपल्याला? बोटीचा वेग आपण अजून करावाच लागतो आहे x किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग किती असेल तो y किलोमीटर प्रति तास. आता इथं अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध आणि डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. तर प्रवाहाच्या दिशेने सरळ लिहू आपण. प्रवाहाचे दिशेने याला म्हणतात डाउनस्ट्रीम आणि प्रवाहाचे विरुद्ध याला म्हणतात अपस्ट्रीम. विरुद्ध जाते म्हणजे त्याचा स्पीड असेल तो कमी असेल म्हणजे x-y किलोमीटर पर आवर आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजे त्याचा स्पीड वाढणार x+y किलोमीटर प्रति तास. हे आपण लिहून घेतले, हे समजून घेतले याच्यावरून तर आपल्याला माहिती आहे t बरोबर d/s, टाइम बरोबर काय डिस्टन्स अपॉन स्पीड. तर हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे काय दिलं? टाइम 2 इक्वेशन बनवून 10 तास दिले. एक तर 30 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 44 डाउनस्ट्रीम यासाठी. तर 10 तास 30 किलोमीटर कसं जातो तो अपस्ट्रीम म्हणजे वेग कमी असेल अपस्ट्रीम प्लस 44 किलोमीटर कसं असेल डाउनस्ट्रीम. हे समीकरण 1. त्याचप्रमाणे दुसरं समीकरण मांडू. 13 तास 40 आणि 55 मध्ये सेम. 40 हा अपस्ट्रीमसाठी आणि डाउनस्ट्रीमसाठी 55 x+y हा समीकरण 2. तर येथे जर काय x-y जर आपण u म्हणला, हीच पद्धत आहे. त्याच्यामुळे लेंदी असेल तरी हीच करावी लागते. x+y बरोबर v म्हणू. तर इक्वेशन 1 आणि 2 वरती लिहिल्याप्रमाणे कसं होईल? 10 = 30u. याच्याऐवजी आपण u वापरणार प्लस 44v. त्याचप्रमाणे 13 बरोबर 40u प्लस 55v आणि ह्या दोघांना सिमिलर करण्यासाठी 30 गुणिले 4 120 आणि 40 गुणिले 3 म्हणजे 120 यांना कॉमन करण्यासाठी याला कितीने गुणणार? 4 ने आणि याला कितीने? 3 ने. बोथ साईड इकडनं आणि इकडनं. म्हणून हे फायनल इक्वेशन कसं लिहिता येईल? 10 = 30u प्लस 44v मल्टिप्लाय बाय 4 कारण 4 × 12 असं आहे आणि 13 बरोबर 40u प्लस 55 गुणिले 3 आणि तिकडनं पण 4 तिकडनं पण 3. तर मग असं लिहू आपण 40 ह्यांचं मल्टिप्लिकेशन 4 × 10 40 बरोबर 120u प्लस 176v आणि 39 बरोबर किती येईल? 120u प्लस 165v.
तर हे सबट्रॅक्ट केल्यानंतर काय येईल, इकडनं 1 बरोबर 0 प्लस 11v आणि आपल्याला vची किंमत भेटेल ती 1/11. vची किंमत भेटली. आता हे कुठले पण या इक्वेशनमध्ये कुठं पण टाकलं तरी ती यूची किंमत भेटते. म्हणून या इक्वेशनमध्ये टाकू 40 इज इक्वल टू 120 u प्लस 176 इंटू 1/11 आणि ते फायनल यूची किंमत भेटते 1/5. दॅट इज काय म्हणू शकतो, 1/1/5 बरोबर 1/x मायनस y आणि 1/11 बरोबर x प्लस y. हे दोघांची जर आपण बेरीज केली म्हणजे x मायनस y इक्वल्स टू 5 आणि x प्लस y बरोबर 11 यांची जी बेरीज केली आपण तर काय येईल, हे तर दोघं कॅन्सल आउट होतील. 2x बरोबर किती येईल 16 म्हणजे एक्सची किंमत किती 8 किलोमीटर प्रति तास. ही एक्स आपण काय म्हणला होता, बोटीचा वेग, तोच प्रश्न विचारला होता आपल्याला. एक्स बरोबर 8 किलोमीटर पर आवर संत पाण्यात बोटीचा वेग किती, त्याला आपण एक्स मानलं होतं, तेच उत्तर आलं. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 17 4 वर्षांत रुपये 6,000 चे 8,000 होतात. किती मुदतीत त्याच दराने 525 चे 700 रुपये होतील. तसा प्रश्न दिला आहे. हा प्रिन्सिपल बेस आहे. पी इंटू आर इंटू टीच्या स्वरूपात. म्हणजे काय झालं, 4 वर्षात किती होतात 6,000 रुपये चे 8,000 रुपये होतात. तर प्रिन्सिपल इथे किती आहे 6,000 रुपये आणि अमाऊंट किती आहे तर ती 8,000 रुपये आहे. 8,000 रुपये या अमाऊंटमध्ये सिंपल इंटरेस्ट असं सर्व एकत्रित करून ती जास्त अमाऊंट होते. म्हणजे सिंपल इंटरेस्ट जर म्हटलं तर कधी पण असं दिलं 6,000चं 8,000 झालं 4 वर्षात, तर त्याचा इंटरेस्ट जो असतो तो आपण सरळ कसं कॅल्क्युलेट करतो, जी फायनल व्हॅल्यू असते त्याच्यातून सुरुवातीची व्हॅल्यू वजा करतो. आलेलं काय असेल ते 2,000 हे सिंपल इंटरेस्ट व्याज असेल. व्याज काढण्यासाठी हे आपण असं करतो. तर सरळ व्याजचं सूत्र काय आहे, पी इंटू आर इंटू टी, प्रिन्सिपल इंटू दर इंटू टाईम. प्रिन्सिपल म्हणजे ती अमाऊंट असते ती भागिले 100. तर आपल्याला दर काढायचा आहे, म्हणजे दरची किंमत कशी लिहिणार, हा 100 तिकडनं जाईल म्हणजे सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 बाकी पी इंटू टी भागाकारच्या स्वरूपात येतील. म्हणजेच आरची किंमत कशी काढणार, आर बरोबर 2,000 जी आपण मगाशी कॅल्क्युलेट केली गुणिले 100 भागिले 6,000 जी पी आहे आणि 4 हे वर्ष आहे. तर आरची किंमत किती आली 25/3%. हा झाला दर. तर याच दरात आता काय करायचा प्रश्न असा आहे, त्याच दरात 525 चे 700 रुपये होतील तर ती मुद्दल विचारली, ती प्रिन्सिपल किती असते. तर नेक्स्ट क्वेश्चन पेजवर जाऊ आपण. तर आपला दर तर माहीत पडला, तर काय सिंपल इंटरेस्ट किती आहे 700 जी अमाऊंट होते 525 पासून. तर सिंपल इंटरेस्ट किती 175. मगाशी काढल्याप्रमाणे सिंपल इंटरेस्ट अगोदर काढला, त्याच्यानंतर आपण टाईमचा फॉर्म्युला वापरू. सिंपल इंटरेस्ट इंटू 100 अपॉन पी इंटू आर. हा कुठून सूत्र आला तर सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी. हा बेसिक फॉर्म्युला आहे. टी काढण्यासाठी सर्व व्हॅल्यू तिकडनं शिफ्ट केले. तर टीची किंमत कशी आहे, सिंपल इंटरेस्ट आपल्याकडे 175 आहे गुणिले 100 भागिले 525 ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे आणि आर मगाशीच कॅल्क्युलेट केला 25/3. म्हणजेच टीला आपण कसं लिहू शकतो 175 गुणिले 100 गुणिले 3 भागिले 525 गुणिले 25.
25 चौक 100 आणि 175 ने भाग जातो 3चा. 175 3चा भाग जातो 3 3 कॅन्सल आणि 25 चौक 100 म्हणजेच टी किती वर्ष लागतील? 4 वर्ष लागतील. मुद्दल ऑप्शनमध्ये बघू आपण किती वर्ष. मुदतीस विचारले, मुद्दल नाही, मुदतीस म्हणजे टाइम विचारलाय त्यांनी. तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. एक रक्कम 2 वर्षात 20,925 होते आणि 5 वर्षात 24,000 आहे, 24,412.50 होते. तर व्याजाचा दर आणि मुद्दल शोधा. म्हणजे आर आणि पी विचारले. आर अँड पी इज इक्वल टू व्हॉट. तर प्रश्नाप्रमाणे 2 वर्षात जी रक्कम आहे ती किती होते? 20,925 रुपये होते. आणि 5 वर्षात किती होते? 24,412.50 रुपये होते. तर यामध्ये गॅप 3 वर्षाचा आहे. आणि 2 वर्षाच्या अगोदर पण काहीतरी वर्ष असेल ना, 1 वर्ष, 0 पासून 1 वर्ष. तर सिंपल इंटरेस्ट आता आपल्या काढू 3 वर्षाचा, कारण गॅप आहे तो 3 वर्षाचा. तर तो कसा काढणार? 24,412.50 मग अशी जसं काढलं याच्यातून ही वजा करायची 20,925. तर याचं उत्तर आहे 3,407.5 रुपये. हे झाली सिंपल इंटरेस्ट 3 वर्षाची. तर मग 2 वर्षाची याच्या अगोदर सिंपल इंटरेस्ट किती असेल? तर 2 इयर्ससाठी कशी करणार? ही 3 वर्षाची आहे. तर त्या 3 वर्षाचे त्याला अगोदर आपण कितीत कन्वर्ट करू? 1 याच्यात करू 3 आणि भाग दिल्यावर, आणि गुणिले 2 केल्यावर 2 याच्यात होईल. म्हणजे ती व्हॅल्यू किती? 2,325 इतकी आली ती 2 वर्षाची सिंपल इंटरेस्ट. मग आता विचारल्याप्रमाणे काय सांगितलं? मुद्दल किंवा त्याला तर पी बरोबर किती? जी अगोदरची 20,925 मधून 2325 हे जर मायनस केली तर आपल्याला मुद्दल भेटेल. कारण हे जे अमाऊंट आहे 2,325 ही व्याज आहे. ती व्याज आपण ते मूळ याच्यातून काढून घेतो. मूळ याच्यातून काढून घेतल्यानंतर निव्वळ उरते ती प्रिन्सिपल असेल. तर ती आहे 18,600. एक तर हे विचारले आणि दुसरं विचारलं आर किती. आर बरोबर कसं लिहिणार? सूत्र आहे सिंपल इंटरेस्ट बरोबर पी इंटू आर इंटू टी बाय 100. ह्याच्यात सर्वच किमती माहीत आहे, फक्त आरची किंमत नाही माहीत आहे, म्हणून आरची किंमत आपण ठेवू. सिंपल इंटरेस्ट आहे आपल्याला माहीत 2325 गुणिले 100 भागिले 18,600 गुणिले 2. तर ती येते 6.25%. दर किती आला? 6.25. आणि पी किती आला? 18,600. लेट्स चेक द आन्सर. सो 6.25 and 18,600 is option number A is correct answer. क्वेश्चन नंबर 19. आयताकृती प्लॉटची लांबी रुंदीचे तिप्पट आहे. 3 पट सांगितले. आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 7,803 चौरस मीटर. आयताकृती प्लॉटची रुंदी विचारली म्हणजे ब्रेथ. त्याच्यामध्ये आयताकृती प्लॉटची लांबी आपल्याला विचारली, ती आपण काय म्हणू? ती आपण एल म्हणू, लांबी म्हणू. बरोबर किती आहे? 3 पट रुंदीची म्हणजे ब्रेथ, त्याला आपण बी म्हणू. मग आणि आयताकृती प्लॉटचा क्षेत्रफळ त्याने दिलं आहे. क्षेत्रफळ किती आहे?
7803 चौरस मीटर इतका दिला. तर प्लॉटची लांबी L बरोबर काय आपण लिहू शकतो 3 गुणिले B हेच लिहू शकतो. आणि प्लॉटचे क्षेत्रफळ कसे लिहू शकतो आपण, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. म्हणून काय लिहू शकतो, प्लॉटचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहित आहे 7803 बरोबर लांबी किती आहे तर ती 3B आहे. 3 गुणिले जिथे रुंदी आहे ती, आणि रुंदीला रुंदीच लिहू. तर मग 7803 बरोबर 3 गुणिले 3 टाइम रुंदी. तर मग 3 इकडं शिफ्ट झाल्यावर इकडनं काय येईल 2601 बरोबर बीचा 2 टाइम बी स्क्वेअर इज इक्वल टू 2601. तर मग बीची किंमत किती आहे, रुंदी म्हणजे ब्रेथची किंमत √2601. आणि हा रूट कसाच आहे तर तो आहे 51 आणि 51 मीटर. हे आपलं आन्सर आलेलं आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. म्हणजेच काय, आयताकृती प्लॉटची रुंदी किती असेल 51 मीटर. इट इज इन मीटर MTR. प्रश्न क्रमांक 20 हा शेवटचा प्रश्न असेल प्रश्नपत्रिकेतला. कोचिंग संस्थेला 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद त्यांचे शिकवण्यासाठीच्या वर्गासाठी 0.4 मीटर बाजूचे चौकोनी टाईल्स बसवू इच्छितात. प्रत्येक टाईलचा खर्च किती आहे 5 रुपये असल्यास टाईलची एकूण किंमत असेल किती किंमत येईल ते विचारले. तर कोचिंग इथे काय दिलेलं, कोचिंग संस्थेचा जो एरिया आहे तो एरिया आपण काय लिहू शकतो, ही लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती आहे 60 × 40 तर किती येईल 2400. हे मीटर स्क्वेअर एरिया आहे म्हणून मीटर स्क्वेअर मध्ये येईल. आणि चौकोनी टाईलचा एरिया, चौकोनी जे टाईल्स आहे त्याचा एरिया कसा काढणार, एरिया बरोबर 0.4 गुणिले 0.4 कारण ती चौकोनी आहे, वर्गासाठी चौकोनी टाईल्स आहे म्हणून त्याचा एरिया येईल 0.16 मीटर स्क्वेअर. म्हणून आपण काय म्हणू शकतो, संपूर्ण जो टाईल्स आहे, संपूर्ण टाईल्सचा एरिया म्हणजे किती एरियामध्ये टाईल्स बसतील तो एरिया काय किती असेल, जितका एरिया असेल डिवाइड बाय एचा एरिया म्हणजे टाईल्सचा एरिया 0.16. तर तो येतो किती 15,000 मीटर स्क्वेअर. एवढे एरियामध्ये टाईल्स लागतील. तर ह्या एका टाईल्सची किंमत किती आहे 5 रुपये. तर 15,000 मीटर स्क्वेअरला बसवायला 5 रुपये प्रमाणे किती लागतील तर 75,000 रुपये इतका खर्च येईल. टाईलची एकूण किंमत किती 75,000. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा, मेहनत आवडली असेल तर. आणि सर्वांचे 100+ सबस्क्रायबर झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया असेच सपोर्ट करत राहा. मी सर्व व्हिडिओ घेऊन येईन गणिताचे. धन्यवाद.